महाराज खोमणे यांचं शिष्टाव्यास हरिकीर्तन संपन्न झालेलं आहे. अतिशय सुंदर असं चिंतन या ठिकाणी महाराजांनी मांडलं आणि त्यांना साथ देणारे त्यांचे भजनी मंडळ, त्याचबरोबर मृदंगाचार्य, गायक, टाळकरी, मरुंद या सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आभार मानतो. आज या मंडपामध्ये स्वर्गीय सौ सुमनाक्का सोपान गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोरे परिवारावर प्रेम कसणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सर्वांचेच मी गोरे परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करीत आहे. गतवर्षी आजच्याच दिवशी सौ सुमनाक्का सोपान गोरे यांचे दुःखद निधन झाले. गोरे परिवारावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. भर उन्हात मस्तकावर सावली देणारा वृक्ष वनमळून पडावा असा धक्का गोरे परिवाराला बसला. मात्र अशा या दुःखात अनेकांनी प्रत्यक्ष भेटून फोन करून गोरे परिवाराला या धक्क्यातून सावरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. या सर्वांचेच आम्ही गोरे परिवाराने अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करीत आहोत. स्वर्गीय सुमनताई सोपान गोरे यांचा जन्म अकोले, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे गायकवाड कुटुंबियांच्या पोटी झाला. मुलगी म्हणजे आईवडिलांचं एक गोड स्वप्न असतं. मुलगी म्हणजे आईसाठी एक काळजाचा तुकडा असतो. सीतेचं लढीवाळ रूपच मुलगी म्हणून प्रत्येक घरामध्ये खेळत असतं. भावंडापैकी असणारी एक सुमन सालस आणि बुद्धिमान होती. आईवडिलांच्या संस्काराने भावंडाचे प्रेम यांच्या बळावर वाढलेल्या सुमन यांचा विवाह सोपान गोरे यांच्याशी झाला. गोरे परिवारातील त्यांचा हा प्रवेश परिवाराला नवचैतन्य देणारा ठरला. सप्तपदीच्या माध्यमातून आपल्या पतीच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची घेतलेली शपथ त्यांनी आयुष्यभर निभावली. नात्याचा गोडवा अखंड टिकला. संसारामध्ये पती किती मोठा त्याग करू शकते याचा अनुभव श्री सोपान गोरे यांनी घेतला. नात्याने पत्नी असली तरी स्त्री आयुष्यभर आपल्या आईप्रमाणे संगोपन करते हे प्रत्येकाला सांगून कळेलच असं नाही. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणावर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमल पुष्प असतं. पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य. पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ तिने सप्तपदीच्या मंगलवेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते. सौ सुमनताई गोरे यांच्या जाण्याने सोपान गोरे यांच्या जीवनामध्ये आलेले रिक्तपण, हुरहुर आणि विरह निर्माण झाला तो कदाचित या शब्दामध्ये व्यक्त करता येईल. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. तू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा, समयीचा जीव उदास माझा सह मिनमिन मिटतो. उन्हातलं चांदणं चांदण्यातलं ऊन यातला फरक कळतो काय, नको विचारू पुन्हा पुन्हा तू नसताना होतं काय. ही जीवनातील अतृप्त व्याकुळता सौ सुमन यांच्या जाण्याने अधोरेखित झाली. सौ सुमन आणि सोपान गोरे यांचा संसार फुलला बहरला. कधी तक्रारीचा सूर, कधी अश्रूचा पूर नाही. मिळालंच तर सुख उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं. मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं. इतकी सहजता त्या दोघांनी आपल्या संसारात अनुभवली. फूल हवे तर काटाही घे तू दुःखाचा वाटाही घे. फूल हवे तर काटाही घे तू दुःखाचा वाटाही घे. हसायचे तर हास मजेने मग अश्रूच्या लाटाही घे. एवढी वैचारिक अनुभूती या दोघांनी अनुभवली. प्रकाश आणि विजय या अपत्यांच्या येण्यानं सौ सुमनताई सुखावल्या. वात्सल्य आणि त्याग यांचा जेथे संगम होतो तेथे आईचे माऊली हे दैवत तयार होते याची जाणीव सुमनताईंना होती. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने जोका झाडाला टांगला. अशा ध्यासातून मुलासाठी त्या संस्काराचे आदर्श विद्यापीठ बनल्या. कळीला मिटलेलं फूल आणि पोटात जमलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य झाडाला आणि आईलाच मिळतं. ते भाग्य सुमनताईंनी अनुभवलं. आई म्हणून जगताना, मुलांना संस्कार देताना सुमनताई कधीच थकल्या नाहीत. म्हणूनच त्यांच्या जाण्याने मुलांच्या आयुष्यात आलेले पुरकेपण शब्दात व्यक्त करता येत नाही. हर पल खुशी देती है माँ, हर पल खुशी देती है माँ, अपनी जिंदगी से जीवन देती है माँ. भगवान क्या है माँ की पूजा करो, क्योंकि भगवान को भी जन्म देती है माँ.
कवी फमू शिंदे सारखे कवी म्हणतात, आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरत ही नाही आणि उरत ही नाही. आई एक नाव असतं, नसते तेव्हा घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिलास आई, तुझे उपकार फिटणार नाही. सौ सुमनताई खूपच प्रेमळ होत्या, धाडशी होत्या, त्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत्या, समाजसेवेची आवड होती, समाजासाठी काम करण्याचा त्यांचा इरादा बुलंद होता. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे श्रेष्ठ. हे माणसात जीवन जगताना चंदनाच्या झाडाचा आदर्श ठेवावा. आपल्या नुसत्या अस्तित्वाने वातावरण आनंदाने दरवळून टाकता आलं पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी समाजसेवेचा वसाही घेतला होता. दिव्यानं दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते, दिव्यानं दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते, फुलाशी फूल जोडत गेले की पुष्पमाळ तयार होते, आणि माणसाशी माणूस जोडत गेलं की माणुसकी तयार होते. हा माणुसकीचा ज्वलंत झरा स्वर्गीय सुमनताईच्या नावाने जपण्याचा प्रयत्न गोरेपार निश्चितपणे सदैव करीत राहील. जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. बहिणाबाईंच्या शब्दात सांगता येईल असा परिपूर्ण आणि आनंदी जीवन सुमनताई जगल्या. आज त्या आपल्यामध्ये देहाने नसल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य, त्यांचं मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील. अशी पाखरे येती अनेक स्मृती ठेवून जाती, अशी पाखरे येती अनेक स्मृती ठेवून जाती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती, त्यांची स्मृती आणि त्यांची नाती आम्हा सदैव प्रेरणा देत राहील. दिवस उडून जातात पाखरासारखे, दिवस उडून जातात पाखरासारखे, किंवा विरून जातात कापरासारखे, उरतात फक्त मोर पिसासारख्या आठवणी. आजपर्यंत आम्ही आठवणी जपल्या, पुढेही आयुष्यभर जपत राहो. स्वर्गीय सुमन अक्का यांना या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना पुन्हा एकदा महाराजांचं या ठिकाणी आम्ही गोरे परिवार ऋण व्यक्त करतो. आणि कीर्तनामध्ये नबीची चांदणी दूध चंदनाची बार, शीतल तुझी श्याम ओ जीवनभर, तुझ्या शीतलच्या खूप आई देवा माती, आई तुला येता मग बोलण्याच्या